नमस्कार मंडळी, मी कोकणी सायल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसांनी खूप महिन्यांनी ब्लॉग येतो आहे, कारण ब्लॉग बनवण्याचं कारण पण असतं. आज आम्ही सर्व मित्र मिळून चालले आहेत फार्म हाऊसला. फार्म हाऊस आहे वज्रेश्वरी साईडला. आजचा आहे शनिवार, ऑगस्ट महिन्याचा आजची 8 तारीख आहे. खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हते. सो आता चाललं मी पेट्रोल भरून परत घरी येऊन दुपारी 1 वाजता निघायचं आहे. कालच मित्रांचा मेसेज आलेला. सो विषय असा झाला की आज मी कामावरच नाही गेलो. असा रात्री घरी लेट आलो, त्याच्यामुळे कामाला नाही. मी तुम्हाला दाखवतो की पुढे पुढे काय होणार आहे. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आके बदती मुझे तेरी जरूरत है. सो चला, आता आपली जाण्याची वेळ झाली. आपली गाडी किक मारून आता निघूया. वाजले दुपारचा 1. फायनली चला, ही आमची महानगरपालिका आहे नवीनवाली. तेव्हा सुंदर कचरा आला. गणपती बाप्पा. फायनली आम्ही निघाले. फायनली आम्ही फार्म हाऊसला पोहोचले आणि इकडे फोटोशूट झालं. हा आहे अंडर स्काय द डिसा फार्म हाऊस. पूर्ण वज्रेश्वरी रोडला आहे. आणि हा इकडे आमचा राहण्याची सोय आहे इकडे. चला, आमचा राज फायर फायटर तुमच्यासाठी एक खास गोष्ट आहे. आणि सोने आमचा ओनली फॉर फोटोशूट. से हाय राज. हॅलो, नमस्कार. तिकडे आपली माणसं पोहोचली. माणसं पोचले तिकडे आपली. नुसता थम्सअप आणि खाऊ आहे. नुसता थम्सअप आणि खाऊ. आणि अडा दारू घेऊन येते. फ्रीजचा सेटअप चालू आहे. थंड गेम झाले असतात. पाय चारताय. फ्रीजचा सेटअप तात्पुरते दोन ठेवतो ना फक्त. तात्पुरते नाही ठेवायचे. आणि इकडे आमचे खेळाचा विषय चाललाय. मृणाल पाटील. हा राज मी स्वतः घेतलाय. अरे हे फटाके रात्री लावायचे. आवडते जाऊन कुठतो. ठीक आहे. तिकडे आहे पूल. हा रूम नंबर 1 आहे. स्विमिंग पूल मध्ये चाल. बघ हॅपी. आम्ही ग्लास घेऊन चालले फक्त. फक्त ग्लास आहे. चप्पल घातली, कायच नाही घातलं. इकडे मस्त स्विमिंग पूल आहे. सुंदर परिसर.
ए प्रा येताना स्प्राईट घे, स्प्राईट एक. इकडे पण काही रूम्स आहेत राहण्यासाठी आणि इकडे फक्त चेंजिंग रूम आहेत वर. सो हाय अंडरस्कॅलिटीचा फार्म हाऊस. जय आणि आशू उतरले पाण्यात. सो चला हितेश डोंट Santa Claus is coming to town. स्टॉप ठेवला आपण तर काही दारू बिरू पित नाही. पूर्ण स्विमिंग पूल. मर्दानी दिसवले जरा डोले. ओहो काढा. ये बॉडी गार्ड हे जयू आमचा आशीर्वाद थंड आहे. पाणी आण, थंड पाणी. हा जय बघ. त्यांच्याकडून घे पिना साध्या पाण्यात. इकडे बघा शेती चालू आहे. चला भेटू आपण पुन्हा. फुटबॉल अटकवलं, व्हॉलीबॉल अटकवल्यावर काढे. अरे आबा बांबू होता. कशाला नको रे त्याला. आणि परत तो बांबू खाली दे. कम ऑन. चल नाश्ता करायला येतो. चल नाश्ता करायचा पायलाही दुखत. चला फोटो काढ मला. शिवाय वाट 5 वाजलेत आणि इकडे नाश्त्याची तयारी चालू. नाश्ता झालेला आहे आमचा. दुसरे लोक पण आहेत आणि इकडून हे येत आहे. मिथिलेश इकडे कांदा भजी आहेत आणि हे बटाटा भजी. चिकन वगैरे संध्याकाळी सगळं संध्याकाळी. अरे जास्त क्वांटिटी मध्ये घेते लोक पण खाते. समजलं का? नाही तर हे घेऊ का खटो तिकडे. अरे तू अख्खी मूग भजी घे. मी अख्खी बटाटा. तू ब्लॉग बनवणार आहे. चटणी. येस ब्रो. निखिलेश तू लाईव्हच्या कॅमेरामध्ये. अरे मलाच काय घेतो ये ब्रो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष खांद्यावर घेऊन. थोडं लेट आगमन झालं यांचं. अरे थांबा रे. अध्यक्ष तू बाळंतीर आहे ना म्हणून. स्टार प्लस नई सोच मित्रमंडळाचे अध्यक्ष तिकडे उपस्थित झालेले जोरदार टाळ्या होतात.
त्यांनी आता स्टीलच्यांचा कडूनिंबा सगळ्यांचा हँडओव्हर देऊन आलेला आहे. हा, भाज्या बिज्या फ्रीज मध्ये टाकून आम्ही आलेले. परमिशन घेऊन आलोय, परमिशन. चला मस्त पोहून वगैरे झाले, जेवण वगैरे झालं आणि आता आहे भाजी. आमच्या 2 बोड्यावरती पडल्यात, त्यांना आम्ही उचलणार आहे. 2 बोड्या आहेत वरती, त्या पडल्यात त्या. पाणी आहे नीट चाला. सगळ्या वहिनींचा कॉल वगैरे येऊन गेलाय. आमच्या मितेश 2 बोड्या पडल्या आहेत आमच्या. इकडे एक, इकडे झोपायचे पैसे दिले. मी जागा ना दादा, मी जागा ना मी आहे चला आता मॉर्निंग झाली, सर्व नाश्ता करायला चाललेत. आपण पण जातो नाश्ता करायला. इकडे आहेत मिसळ पाव, अंडा भुर्जी. एक मैं ये देखो, इसको जाम लगा रहे हैं. चला अपन भी लेते. चिंता अरे नवरीची साडी सुटली.
काका आगा लग रहा है. ए मितेश इथून तर तिकडून काटे आहेत. दुपारचं जेवण वगैरे झाले. आता जेवणाची वेळ आहे दुपारची. जेवायला तर नको जेवू. कानात पाणी गेले रे. त्यात आहे चिकन. मालवणी असं एकदा लास्ट. मंडळी ही आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला आधी विरार हायवेला यावं लागेल. तिकडून मग
बस भेटेल तिलेर गावाच्या बरोबर तिलेर ग्रामपंचायतचा बोर्ड लावायच्या समोरच आहे ढिसा फार्म आहे. सो इकडे पण एक फार्म हाऊस वगैरे बंगले पण. सो आमच्या जायची तयारी खूप फुल मजा वगैरे झाली. तर चला आता निघा आपण. कारण आधी यांना सोडू आपण माझ्या वाडीत नेऊन आहे त्याला सोडू गाडीवर आणि मग मी माझ्या घरी आईचं घरी आलं. आणि आता आपण भेटू एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.